आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे. आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे. आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. या चौकशीची मागणी मी करतोय. कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की 1993 ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे. भाई, त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केला आहे. 1993 साली तुमच्या पत्नीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळण्याची नार्कोटेस्ट करा असं ते म्हणतात. वैयक्तिकरित्या हो, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे बिलकुल. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला. स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहे. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन. तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. तर अशा पद्धतीने जर तू बदनाम बी केलेस ना याच्यावरती मी दावा टाकेन. तुमच्यासोबतच याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन, 100% टाकेन.